गुड मॉर्निंग. तर आज आपण बघूया गोल्डचं अनालिसिस. गोल्डमध्ये काय मुवमेंट येऊ शकते. आता गोल्ड ऑल टाइम हायला आणि सायकोलॉजिकल नंबर मध्ये 2500 ला अडकले. जर आपण बघितलं तर मार्केटचं स्ट्रक्चर बुलिश आहे आणि रिट्रेसमेंट घेऊन मार्केटने एक मुवमेंट दिला. आता इथं आपण काय बघू म्हणजे इथं काय होऊ शकते ते आपण बघूया. ह्या एरियात मार्केट भरपूर दिवस ट्राय करत होतं की ब्रेक करायला, पण ब्रेक करू शकत नव्हतं. त्याच्यानंतर मार्केटने एक अपमूव्ह दिले आणि त्याची 38-50% आसपास मार्केटने रिट्रेसमेंट करून एक परत एक मुवमेंट दिली. जर ओव्हरऑल स्ट्रक्चर बघितलं तर बुलिश आहे. आता आपण काय होऊ शकतंय ह्या वीक मध्ये आणि आजच्या डे मध्ये ते बघूया. 4 आवरला जर आपण आलो तर 4 आवरला मार्केट थोडस रिट्रेसमेंट करण्याचा प्रयत्न करते. मार्केटमध्ये थोडस खाली येऊ शकते, एक रिट्रेसमेंट करून परत एक मुवमेंट येऊ शकते. तर 1 आवरला आपण बघितलं, 1 आवरला मार्केटनं एक रिट्रेसमेंट दिलेली आहे. 0.5 पासून मार्केट वरच्या साईडला निघालं. आता इथून मार्केट इथपर्यंत जाऊ शकते. आता ह्या पॉइंटला मार्केटमध्ये दोन सिनारिओ होऊ शकतात. म्हणजे मार्केट हायर हाय क्रिएट करत वर निघाल्या, त्याच्यानंतर मार्केटनं हाय न बनवता जर लो बनवला तर ते डबल टॉप स्ट्रक्चरवर मार्केट थोडंसं खाली इथपर्यंत आपल्याला बघायला भेटू शकते. तर 30 मिनिट मध्ये बघितलं तर एक्झॅक्टली जिथं अनवॉन्टेड आणि टाइम स्पेंड एरिया आहे तिथूनच मार्केटने मुवमेंट दिली आणि तीच 30%चा पण 0.5चं लेवल आहे. आपण EMA चा पण चांगला सपोर्ट आहे 1 आवर 30 मिनिटच्या. जर इथं लो हाय न बनवता जर लो बनवला तर एक थोडीशी इथपर्यंत बघायला भेटू शकते. का तर ही एक क्लीन रेंज आहे. हा एरिया जर ब्रेक झाला तर 150 ची क्लीन रेंज आहे, त्याच्यामुळे तिथपर्यंत तरी मार्केट येऊ शकते खाली जर असं स्ट्रक्चर झालं तर. आणि तसं स्ट्रक्चर बनायला लागले की मार्केट हाय न बनवता लो बनवायला लागले. आता आपण बघूया की काय होतंय नक्की. थोडंसं खाली येईल, इथपर्यंत आले की 4 आवरची रिट्रेसमेंट करेल आणि नंतर एक अपमध्ये असं मार्केटचं स्ट्रक्चर आहे. तर इथपर्यंत 4 आवरला EMA पण आहे आणि 50% आहे. एक्झॅक्ट इथपर्यंत येऊ शकते मार्केट. हे हायर टाइम फ्रेमची ही रिट्रेसमेंट पण होईल आणि 4 आवरची पण रिट्रेसमेंट होईल. हायर टाइम फ्रेमचं रिटेस्ट होईल आणि रिट्रेसमेंट आणि एक अपमूव्ह येऊ शकते. आपण फक्त न्यूयॉर्क सेशनला ट्रेड घेतो, अदर ट्रेड घेतला, त्यामुळे न्यूयॉर्क पर्यंत बघूया कसं काय स्ट्रक्चर होते. पण आता तरी जसं स्ट्रक्चर बनायला लागले त्याच्यावर असं वाटते की डबल टॉप बनवून मार्केट खाली थोडं खाली आणि तिथून हा एरिया जेव्हा ब्रेक होईल, ही रेंज किती आहे 2495ची, तर हा पूर्ण एरिया क्लीन रेंज आहे, इथपर्यंत मार्केट येऊ शकते. तर गोल्डचं अनालिसिस हे आता मी तुम्हाला सांगितलं असंच राहील. रिटेस्ट, ह्या रेंजचा ब्रेकआउट, रिटेस्ट असं येऊ शकते आणि वर जाऊ शकते डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये. वीकली मंथली मार्केट फुल बुलिशच आहे, त्यात काही डाऊट नाही. पण डेली मध्ये आपण बघितलं तर एक रिटेस्टला येऊ शकते. रिटेस्टला याचं का नाही ते मार्केटवर डिपेंड आहे. पण आपण ह्या बुलमूनचा एक थोडस तरी रिट्रेसमेंट 38-50 पर्यंत तरी पकडू शकते की येऊ शकते म्हणून. एक्झॅक्टली घ्या सपोर्ट 0.50च्या थोडं वर खालून एक रिव्हर्सल भेटू शकते. जर न्यूयॉर्क पर्यंत मार्केट इथं आपल्याला भेटलं त्या रेंजवरची तर आपण एक ट्रेड घेऊ.
अपसाईड ट्रेड घेऊ त्या छोटा स्टॉप लॉसनं 2480 चांगलं टार्गेट भेटेल आपल्याला 300 200-320चं. तर हे आपलं गोल्डचं अनालिसिस आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. थँक्यू.